नमस्कार, मी विक्रांत शिंदे. आपण पाहताय PCMC न्यूज. सध्या आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 14 मध्ये, म्हणजेच आकुर्डी या एरियामध्ये आपण आलेलो आहोत. लोकांमध्ये खूप उत्साह दिसतोय. आज आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा दिवस आहे आणि आजची निवडणूक ही येणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या पुढच्या भविष्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. चला तर लोकांमध्ये जाऊया आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्ते. जवळपास 8-9 वर्षानंतर मतदान केलं असाल महापालिकेसाठी. कसा होता बरं अनुभव? चांगला अनुभव नेहमी. बर बरेच दिवसांनी आला नंबर म्हणजे. बर उत्साहित होतात मतदान हो करण्यासाठी? हो. बर. कुठल्या मुद्द्यांचा विचार करून आपल्या तुमच्या प्रभागामध्ये कुठल्या प्रभागातून मतदान केलं आपण? 14 नंबर. 14 नंबर. मग 14 मधल्या प्रभागामध्ये कुठल्या मुद्द्यांचा विचार करून किंवा कुठल्या विकासांच्या मुद्द्यांचा विचार करून म्हणू शकतो आपण मतदान केलेलं आहे बरं? रस्त्याचा पहिला प्रश्न आहे. ते आम्ही समजलंय आतापर्यंत कोण होता, काय चाललंय, पुढे आपल्याला कोण पाहिजे त्याप्रमाणे आपण मतदान केलेलं आहे. त्याप्रमाणे मतदान हा, आणि बाकी जे विकास, सर्वांगी विकास जे दिसतो महानगरपालिकेमध्ये, त्याचा पण विचार केलेला आहे. बर. हा. जवळपास आता तुम्ही बघताय की सगळीकडे नाही का की वातावरण वगैरे उत्साहाचंच आहे. बरोबर आहे. तर सगळे लोक मतदान करणार आहेत. आपलं PCMC.news हे चॅनल आहे. उद्या लाईव्ह मतदान असणार, त्याचं रिझल्ट असणार आहे. नक्की व्हिजिट करा. ठीक आहे. मतदान केलं आपण? यस, मतदान केलंय मी. बर. कुठल्या प्रभागासाठी मतदान केलं आपण? प्रभाग 14. प्रभाग 14. मग प्रभाग 14 मध्ये कुठल्या विकासांच्या मुद्द्याला घेऊन किंवा कुठल्या विचार करून तुम्ही हे मतदान केलं? साधारण बेसिक गरजा ज्या असतात माणसाच्या, रोड झालं, पाणी झालं, यावर बेसिक मुद्दे असतात. बस, बाकी काही नाही. आणि सर्वांनी मतदान करायलाच हवं. मतदानाचा हक्क सर्वांनी बजायलाच हवा. बरोबर. मग युथ साठी काय सांगाल? आजकाल युथ जे आहेत, मी जनरली ऐकतोय की जास्त मतदानासाठी एक्साइटमेंट दाखवत नाहीत. युथ साठी काय संदेश द्याल बरं तुम्ही? प्रत्येकाने मतदान करायलाच हवं आणि मतदानाचा हक्क बजावलाच हवा. कारण की मतदान करणं हे आपलं एक कर्तव्यच आहे. ते कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. आणि आपण जवळपास 9 वर्षानंतर मतदान लागले महापालिकेचं. कसं वाटतंय? कसा अनुभव? अनुभव छान आहे. प्रोसेस पण एकदम सोपी आहे. बर. विशेष म्हणजे कंपन्यांनी सुद्धा आपल्याला सुट्टी दिलेली आहे. बर. आमच्या कंपनीने फोर्स मोटर्सने आम्हाला त्याच्यासाठी स्पेशल इलेक्शनसाठी लवकर सोडलेलं आहे. पुण्यातल्या लोकांसाठी स्पेशल सुविधा केलेली आहे. बर. तर युथ जे आहेत त्यांनी स्वतः या पुढाकार घ्यावा, इलेक्शन करावं, वोटिंग करावं, कोणीही चुकवू नये. बर. मी सुद्धा केलेले आहे, तुम्ही सुद्धा करावं. बर. कुठल्या विकासांच्या मुद्द्यांचा विचार करून मतदान केलं आज तू? आज म्हणजे आता आम्ही आमच्या एरियाचा सध्या अनुभवतो आहे की रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, पाण्याचे, लाईटचे. तर आता हे प्रॉब्लेम हळूहळू आता सॉल्व्ह होतील असा आपला अंदाज एक ठरू शकतो. म्हणू शकतो आपण की सॉल्व्ह होतील ते प्रॉब्लेम्स. उत्सुक आहात मतदानासाठी? खूप एकदमच आपलं भविष्य आहे मतदान. बर बर. पुण्याचं पिंपरी चिंचवडचं मतदान केलं नाही की मग भविष्यात काय होणार आहे काय माहिती. बरोबर. आणि व्यवस्थित कुणाच्या हातात गेलं पाहिजे, जे सगळं सांभाळू शकतात बरोबर. त्यांच्या हातात गेलं पाहिजे. मग मला हे सांगा की सध्या कुठल्या मुद्द्यांचा विचार करून वगैरे मतदान करायचं ठरवलंय? मतदान केलं का तुम्ही अजून? नाही, आता नाही करणार केलं. आहे. मग कुठल्या मुद्द्यांचा विचार करून करायचं ठरवलंय बरं? सिटी क्लीन असायला पाहिजे. बर. आणि कॉलेज, स्कूल वगैरे त्यांना फॅसिलिटीज चांगले द्यायला पाहिजे, बर. जे आपल्या युथ साठी चांगलं भविष्य, मुलांसाठी. आमचं तर आता 40+ झालं, बर. पण मुलांसाठी पुढं चांगलं व्हावं म्हणून भविष्य आपलं. बर. आजकाल जी युथ आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? ते मतदान करतात किंवा काय, त्यांना काय सजेस्ट कराल तुम्ही मतदानासंबंधी? काय सिच्युएशन आहे सध्याची? 18+ तर सगळ्यांनी करायलाच पाहिजे. बर. आळस केला की मग पुढे जाऊन इंडिया पण आळसच करणार. बरोबर. त्यांच्यासाठी आता तुम्ही वोट दिला तर इंडिया पुढे जाऊन त्यांना काहीतरी देऊ शकणार बरोबर. भविष्यात. नाहीतर काही होणार नाही. आपलं जे कर्तव्य आहे ते पार पाडायलाच पाहिजे. पाडायलाच पाहिजे. आजी. नमस्कार, माझं नाव विमल शत्रुघ्न सोनवणे. मी राहायला आकुर्डीमध्ये आहे. मतदान केंद्र माझं 14 आहे. बर. जवळपास 9 वर्षानंतर मतदान केलं आज महापालिकेसाठी. कसा होता बरं अनुभव? खूप ह्या वर्षी खूप आनंद झालेला आहे मला. 9 वर्षापेक्षा हा आनंद खूप मोलाचा आहे. आणि दुसरी गोष्ट काय कशी होती मधली प्रक्रिया? कशी होती? माझी प्रक्रिया होती, पण आम्ही वोट करत होतो. तर सोपी सुरळीत होती का? थोडं कसं होतं ते? हा, ती सुरळीत होती, पण हे जरा अवघड होतं. कारण यावेळेस 4 वोट होते ना, त्यामुळे आतमध्ये गेल्यावर मला कन्फ्युज झालं की मी कुणाला मत करू नक्की. पण नंतर मला कळालं की 4 ह्याच्यावर 4 मारायचे बोट. बर. ज्यांना पण मतदान केलं असेल, आता सध्या अपेक्षा काय आहेत पुढच्या 5 वर्षांमध्ये तुमच्या प्रभागासाठी? ज्यांना मी वोट केलं ते निवडून यायलाच पाहिजेत. पण आमच्या अशा अपेक्षा आहे की आमच्या सोसायटीमध्ये पाण्याचे प्रॉब्लेम असतात, लाईटीचे प्रॉब्लेम असतात, अनेक घरगुती कार्यक्रम हे काय म्हणजे पौरे हे असतात, पण त्यांनी अडचणी असतात, पण त्यांनी
निवडून आल्यावर त्यांनी हे काम करायलाच पाहिजे. काय उत्साही आहात का मतदान करण्यासाठी? अति उत्साही बर. अति उत्साही. बोला, काय वाटतंय, काय म्हणजे प्रक्रिया वगैरे असणार आहे मतदानाची? म्हणजे प्रतिक्रिया माझी अशी आहे, आता इतका विकास चालू आहे या सरकारमधून आणि इतकं हे, आणि तुम्ही आहे ना मतदान करत नाही आणि मग नंतर म्हणता यांनी हे केलं नाही ते केलं नाही. तुम्ही पहिलं मतदान करा ना. तुम्ही तुमचा उमेदवार सिलेक्ट करा ना. बरोबर बरोबर आणि तुम्ही नंतर काय म्हणता यांनी काहीच केलं नाही काहीच केलं नाही. बरोबर. हे असं म्हणणं चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही मतदानाला उतरा, तुमची जी मेजॉरिटी जिथं जाईल तो माणूस निवडून येईल. मग बघा तो विकास करतोय का नाही. आमचा माणूस तो विकास करतोय. खास करून तुम्ही ज्या प्रभागात उभे आहात सध्या 14 प्रभागासाठी मतदान करणार आहात, तर काय मुद्द्यांचा विचार करून मतदान करायचं ठरवलंय? मी विकासावर मतदान करतो. मी माणूस बघून करत नाही. बरोबर. मला ज्या म्हणजे सुविधा आजपर्यंत 40 वर्षात मिळाल्या नाही त्या मला मिळत आहेत. बर. कुठल्या सुविधांचा अपेक्षा वगैरे आहेत आता? डिजिटल मध्ये म्हणा, रस्ते विकास म्हणा, हे मेट्रो तुम्ही बघताय आता कोण करते. बरोबर. हा. तुमच्या प्रभागासाठी तुमच्या या अपेक्षा आहेत? नाही नाही, अपेक्षा पण आहेत. सर्व स्वच्छता अभियान पण चांगलं चालू आहे. बर एक नंबर काम चालू आहे. बर बर बर. त्या विकासाच्या मुद्द्यावर मी मतदान करणार. नमस्कार आजी. नमस्कार. जवळपास 9 वर्षानंतर मतदान केलेलं आहे. कशी होती प्रक्रियामध्ये? प्रक्रिया छान होती, सोपी होती का सरळ सोपी? सरळ सोपी होती, बर. कसा होता अनुभव एकंदरीत? चांगला होता. बर. कुठल्या मुद्द्यांचा विचार केला बरं मतदान देताना? आपल्या म्हणजे सगळ्या ह्याचा परिसराची स्वच्छता असावी. हा, तुमच्या परिसरासंबंधी काय विचार केला तुम्ही? काय मुद्द्यांचा विचार करून मतदान केलं? मतदान म्हणजे कसं गरिबाला प्राधान्य द्यावं शासनानं, बर. आणि प्रत्येकाचं म्हणजे हे जे आहे आत्मसात करण्याची प्रवृत्ती जी आहे त्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं असा उमेदवार आम्ही निवडून देणार. बर बर. अशा तुमच्या अपेक्षा आहेत म्हणजे थोडक्यात त्यांच्याकडून असं पुढे तुमच्यासोबत व्हावं. बर, हरकत नाहीये. जे तरुण पिढी आहे, तरुण पिढी, त्यांना काय सांगाल बरं मतदानाबद्दल? तरुण पिढीला एवढंच सांगायचंय की तुम्ही जे चांगले विचारवंत आहेत अशालाच मतदान करा. बरोबर. असं फालतू लोकांना करू नका. बर बर. कारण जे आपलं स्वतःच नुकसान जे करते त्याला काही मतदान करू नका. बरोबर.